आविष्कार एक्सपेरिमेंट करतोय काहीतरी बनवलंय कोरीव काम केलेलं आहे असं वाटतंय. मामा एकदम फुल आता हिरो बनलाय. पोज वगैरे इकडे आविष्कार बघा गाईज. आविष्कार पण फुल एकदम फोटोग्राफर झालाय. ओजी वाला एकदम ओरिजिनल. ते बघा फॉरेनर्स आले तुम्हाला बोललो होतो मगाशी. फॉरेनर्स हाय एकदम हाय करतायत बघा. फॅन भेटले काही माझे फॅन भेटले. मोठी मूर्ती आहे. अशी मूर्ती मी लास्ट टाइम फक्त एकदा मोठ्या बाबांबरोबर सोमनाथला गेलो होतो तेव्हा बघितली होती. सोमनाथची मूर्ती तशी सेम आहे. सोमनाथची थोडी छोटी असेल मला असं वाटतं. तरी खूप वर्ष अगोदर गेलो होतो पण ही खूप मोठी मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा बंद आहे. बघू शकतो आपण किती सुंदर मंदिर आहे. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज तुम्ही बघितलं असेल फर्स्ट ब्लॉग माझा. तर आता सेकंड ब्लॉग शूट करतोय. तर आता आम्ही आहोत संभाजीनगरमध्ये. तर इकडे बघू शकता निखिल दादा आहे आपला. सर्व आपली गँग कालचीच गँग आहे. इकडे मामा, इकडे आविष्कार बोलतोय फोनवरती. कॉल आलाय वाटतं. तर आता चाललो आहे आम्ही संभाजीनगरमध्ये. तर आम्ही इकडचे जेवढे पण टुरिस्ट पॉईंट आहेत सर्व आम्ही आता बघू. जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करू. पहिला भद्रा मारुती आहे, दुसरा देवगिरी किल्ला आहे आणि तिसरा कैलास मंदिर म्हणजे ती वेरूळ लेणी ती आहे. तर जेवढं आम्हाला कवर करता येईल तेवढं आम्ही कवर करू आणि जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी नक्कीच एक्सप्लोअर करेन. तुम्ही स्किप करू नका, नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला गाईज तर पहिला सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. रस्त्यावरती भगवेत इकडे बघू शकता झेंडे. तर मित्रांनो तुम्ही फायनली बघू शकता. आता आम्ही पहिला आलोय दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ल्यावरती आलोय आता. तर तुम्हाला दाखवतोच, सर्व एक्सप्लोअर करतो. इकडे बघा कसा किल्ला आहे. हा किल्ला 1200 सेंचुरीमध्ये बनवला होता. 1200 शतकामध्ये हा किल्ल्याचा निर्माण केलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही सर्व तोफा वगैरे अशी आहे. तोफा वगैरे इकडे बघू शकता. तटबंदी दरवाजा बघा कसा आहे किल्ल्याचा. इकडे बघू शकता किती मोठी तोफा वगैरे. इकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण सर्व तोफा आहेत. इकडे बघा हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती वापर केला होता या तोफांचा. इकडे दिलाय. इकडे बघा कसा प्रवेशद्वार बघा तुम्ही. अजूनपर्यंत या किल्ल्याला काय झालंच नाहीये. अशी एकदम तटबंदी आहे साईडनं याच्या. इकडे बघू शकता प्राचीन कोरलेलं कामं वगैरे आहेत. इकडे बघा किती टोफ आहे ही. इकडे बघा कशी पूर्ण डिटेल्स दिले इथे. एकदम ओजी आहे गाईस. लावली तर पूर्ण उडूनच जाईल. इकडे बघा कशी आहे. एकदम ओजी आहे. इकडे दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी दिलेली आहे. एक्सपेरिमेंट करतोय काहीतरी बनवलंय कोरीव काम केलेलं आहे. असं वाटतंय की तो हरणीचा आकार आहे काहीतरी. काही असं वाटतंय हरणीचाच आकार आहे काहीतरी. गाईज तुम्ही बघू शकता तो पूर्ण पित्तळाची आहे. पूर्ण पित्तळ वापरलेलं आहे तोफेसाठी. इकडे बघा कशी आहे. पूर्ण पित्तळ आहे. गाईज आता आपण एंट्री करतोय आतमध्ये. तुम्ही दरवाजा बघू शकता किती मोठा दरवाजा आहे. इकडे बघा वरपर्यंत नजर जात नाही एवढा मोठा दरवाजा आहे. आणि इकडे बघा कसं तटबंदी पूर्ण शत्रूला एकदम कन्फ्यूज करून टाकेल असं पूर्ण किल्ल्याला बांधलं आहे. इकडे काहीतरी सरस्वती म्हणून विहीर आहे. ते बघूया आपण काय आहे.
नक्की. निखिल दादा वगैरे पुढे गेलेत. इकडे बघूया किती मोठी विहीर आहे. बापरे, इकडे बघू शकता किती मोठी विहीर आहे. म्हणजे पूर्ण प्राचीन काळामध्ये जशी बनवतात तशीच आहे सेम. पाणी हिरवं आहे. पाणी हिरवं झालंय ना, मासे गोरे झालेत. आविष्कार सारखे. किती कशी बनवली आहे, काय टेक्नॉलॉजी असेल त्यावेळीच. स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता. इकडे गाईज मिनार बघू शकता समोर. कुतुब मिनार कुठे? कुतुब मिनार दिल्लीला. कुतुब मिनार दिल्लीला आहे. हे मावशीचा पोर आहे. हा बघू शकता मावशीचा पोर आहे. इकडे आपण चाललोय खूप वरती. तो किल्ला आहे, तुम्ही बघू शकता. इकडून किती तरी किल्ल्याला वाटतं काहीतरी इकडून पुढून चढायला गाईस, पुढून चढायला काहीतरी 750 पायऱ्या आहेत. तर बघू, आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही चढू आणि एक्सप्लोर करू. अजून आम्हाला फिरायचं आहे खूप. त्यामुळे जास्त टाइम नाही आमच्याकडे आणि रिटर्न घरी पण यायचंय. त्यामुळे जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करेन. माकडं ना वानर आहेत. वानर बघा तुम्ही. इकडे कसा मोबाईल खेचील मला, जातो इथून पटकन. नाही तर मोबाईल घेतला तर ब्लॉग शूट करता येणारच नाही. तर इकडे हाती तलाव आहे काहीतरी. बघूया. किल्ला मात्र काहीच एक नंबर आहे. इकडे बघूया आपण काय काय आहे. बघू काहीतरी. तलाव नाही काहीच. इकडे वाटतं भांडणं व्हायची लोकांची. आखाडा आहे आखाडा. इकडे बघूया. इथे झाडं वगैरे बघा अशी एकदम भारी दिसत आहेत. गोल्ड कोरीव काम एक नंबर आहे गाईस. तुम्ही बघू शकता समोरच आहे. कोरीव काम म्हणजे एक नंबर आहे. बघण्यासारखं आहे काहीतरी. खालची ही दगडं पण बघा कशी. हां, अजून जायचं आहे आम्हाला. भरपूर फिरायचं आहे अजून. कैलास मंदिर पण बघायचं आहे. भरपूर फिरायचं अजून. बघूया. रे किती मोठं आहे. निखिल दादा आले पुढे. एक नंबर गाईज. काहीतरी बघून असं वाटतंय काहीतरी बघतोय असं वाटतंय. एक नंबर वाटतं गाईज इकडे. ऍक्च्युली हा भारत माता मंदिर आहे. तुम्ही बघू शकता प्रांगण किती मोठं आहे. एक नंबर कलाकृती गाईज त्या टायमाची. आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो भारत माता मंदिर. देवीचा मूर्ती तिथे दिसते मला, तुम्हाला देखील दाखवतो. इकडे पुढे निखिल दादा चाललंय पुढे. बघूया किती सुंदर आहे काय. पिलर्स बघा कसे बनवलेले आहेत. एकदम भारी काम आहे. कोरीव काम वगैरे, पिलर्स वगैरे बघू शकता तुम्ही. खूप प्राचीन मंदिर आहे. पिल्लर आहे ते माहिती ते. तर मामा सांगते आपल्याला किती पिलर. मामा सांगा किती पिलर. विसरले तुम्ही. आले होते अगोदर नाही का? हां हां, हिस्ट्रीमध्ये मामाने बघितलं होतं. तुम्ही इकडे बघू शकता भारत माता मंदिर आहे. मातेची मूर्ती आहे. खूप प्राचीन आहे. प्रत्येक पिलरची डिझाईन वेगळी आहे काय? अच्छा हां, तुम्ही बघू शकता काही. प्रत्येक पिलरची डिझाईन वेगळी आहे. हे वरती बघा, तिकडे थोडा वेगळं आहे, इकडे पण थोडं वेगळं आहे. आणि बघा कसं बनवलं असेल, त्यात काय टेक्नॉलॉजी असेल त्या टायमाला ना आता काय हे बघू शकता. एक नंबर गाईज, एकदम भारी वाटतं. गाईज तुम्हाला समोर दिसत असेल की इकडे मस्जिद वगैरे असेल, त्याचा गोल आकार दिसत असेल तुम्हाला. आता माझा एक मित्र होता,
त्यांनी मला दाखवला होता पुस्तकामध्ये, म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये पूर्ण डिटेल्स वगैरे मध्ये दाखवला होता की तशा आकारचा का बनवतात. म्हणजे ते काहीतरी बोलतात त्याला, तुंबक वगैरे काहीतरी बोलतात, पण मला नाही एवढं डिटेल्समध्ये माहिती. पण तशा आकाराचा का बनवत असतील, कारण की त्या टायमाला जे मुघल सैनिक वगैरे होते ते टायमाला कसं आपल्या हिंदूंच्या मंदिरांना वगैरे, त्यांना हिंदूंचं मंदिर वगैरे दिसलं की लगेच तोडायचे. तर दुरूनच ते लोक, त्यांना वाटायचं की जसं गोल आकाराचं आहे ना, तर ते गोल आकाराचं आहे, त्यांना वाटायचं की ते मस्जिद वगैरे म्हणून ते त्यांना समजायचं. तर ते लोक इकडे लवकर यायचे नाही ते मंदिर वगैरे तोडायला. म्हणून त्या टायमाचं म्हणजे काहीतरी सायंटिफिकली असेल म्हणून असं बनवतात. तर इकडे बघू शकता पिलर वगैरे, सर्वांचा आकार वेगवेगळा आहे. इकडे वेगळा आहे, इकडे गोल आहे वरती, इकडे थोडा वेगळ्या शेपचा आहे. इकडे आविष्कारतो बघतो पोझिंगच. थांब फोटो काढतो मला. तुम्हाला बोललो होतो इकडे चांद मिनार आहे आणि 4 मिनार तिकडे कुठेतरी आहे, आविष्कार बोलला होता. ते बघा किती मोठं आहे. ते तोप संग्रहालय आहे. बघूया तोप संग्रहालयामध्ये काय काय आहे. हे बघू शकता किती मोठे मोठे तोफ वगैरे आहेत, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत. इकडे फोटोशूट चाललंय. ते बघा आविष्कारची काहीच बॅकग्राऊंड तुम्ही म्युझिक ऐकाल ना, धूम 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 धूम. आविष्कार बुलबुलैया बॅकग्राऊंड म्युझिक याची बघूनच असं वाटतंय का बॅकग्राऊंड म्युझिक ती ऑटोमॅटिक येते. एवढं किती तोफा आहेत गाईस, मोजता येणार नाही एवढे तोफा आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. इकडे बघा पूर्ण लाईनीमध्येच आहेत. इकडे बघा किती आहेत. एक घरी घेऊन जाऊ का असा विचार करतो मी, पण नाही घेऊ जाऊ शकत, गाडीमध्ये जागा नाही आमच्या. आता काळा कोट दाखवलेला आहे. किती मोठा प्रवेशद्वार आहे इकडे बघू शकता तुम्ही. इकडे पुढे चाललोय आपण, तर दम लागेल भरपूर. बघूयात प्रवेशद्वार. इकडे बघा कसे लावलेले सर्व लोक इकडे बसलेत. त्या तिघांमध्ये वाटतं तर खूप जोश आलाय चढायचा वरती. बघूयात आता. इकडे शिपाई वगैरे राहायचे. इकडे बघू बघूया किती वरती आहे. जेव्हा किल्ल्यावरती जेव्हा आक्रमण वगैरे व्हायचं तेव्हा इकडे पूर्ण शिपाई वगैरे असायचे. वरून गरम तेल वगैरे टाकायचे काही. कुठून काय इकडून पण सगळीकडे असायचे ना. इकडे बघा काही चिनी महल आहे समोर, तुम्ही बघू शकता. पूर्ण कलाकृती आणि इकडचा व्ह्यू बघा काहीच. तर वरती आलोय, अजून मग वरती चाललोय हळूहळू. इकडे बघा आपल्या इकडची लोक बघा किती, जिथे चांगली जागा असेल तिथे घाण करून टाकतात, लगेच तुंकून वगैरे टाकतात. इकडे बघा पूर्ण प्लॅस्टिक वरती अलाउड नाहीये, तर देखील इकडे घाण वगैरे करतात सर्वजण. इकडे बघा वरती आलोय आपण. इकडे बघा काहीतरी आहे, असं वाटतं हेलिकॉप्टर उतरायचं पहिल्याच्या काळामध्ये. इकडे चालतोय पुढे आपण. गाईज आज तो प्लेस आहे, याच कारणामुळे कोणाला गड जिंकता आला नाही, कारण की त्यावेळी जे युद्धासाठी यायचे सैनिक वगैरे, तर त्या टायमाला इकडे पाण्यामध्ये ब्रिज काढायचे आणि खाली मगरे वगैरे असायचे, विषारी साप वगैरे असायचे. खूप भयंकर असायचं त्यावेळी. इकडे बघू शकता ब्रिज बघा कसा आहे, लाकडाचा आहे. इकडे पण घाण करून ठेवले बघा लोकांनी, इकडे जातील तिकडे घाण करून ठेवतील. आणि वरती बघूया
इकडे बघा भिंत बघा कशी आहे इथून सरळ. परमनंट करतो काय पाणी त्याच्या वरपर्यंत आहे, म्हणून कोणाला माहिती नाही तो ब्रिज आहे. अंधेरी गुफा. कुठून वरून तेल वगैरे टाकायचे जेव्हा आक्रमण व्हायचं वगैरे, तेव्हा सैनिक यायचे गड जिंकायला. वरून तेल वगैरे टाकायचे, गरम गरम कडलेलं आहे इकडे बघा. वरून हल्ला करायचे पूर्ण. अंधेरी मार्ग आहे हा इकडे बघा. जर भूलभुलैयाच आहे गाईस. इकडनं एकदम गपचूप गपचूप हमला करायचे गाईस. इकडे काय दिसत नाही, शूट होत नाही व्यवस्थित. इकडनं लपून लपून जेव्हा यायचे ते सैनिक वगैरे आक्रमण करायला, तेव्हा इकडून गपचूप तलवार वगैरे मारायचे, पूर्ण त्यांना मारून वगैरे टाकायचे. इकडे बघा, जाऊया पुढे. एकदम कोरीव काम बघा कसा केलेला आहे. इकडे वरती जायला रस्ता इकडून आहे, इकडे खाली बघू शकतो आपण. इकडे अजून आहे गुफा वगैरे आहे काहीतरी, बघूया. ते पण अंधेरीच म्हणून लिहिलंय, बघूया आपण. बापरे, हे बघा कसा दगडाच्या आतमध्ये काम केलंय पूर्ण गाईस. तुम्ही इकडे आहेत का? इकडे आवीत काय कुठे कुठे घुसतोय बघा. खूप छान असं आर्किटेक्चर बनवलेलं आहे. आयुष्यात तुम्ही कधी याल तर इकडे नक्की या. एशियन टाइम मध्ये असं दगडाची सीडी त्या टायमाने बनवली, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तू दाखव. खूप प्राचीन त्या टायमाला सीडी बनवलेली बाई, बघू शकता. बापरे, असं बनवलेलं आहे बघा. अरे ते शॉर्टकट आहे काहीच बघा. पूर्ण भूलभुलैया वाटते हे बघा. जो शत्रू वगैरे येईल तो कन्फ्यूज होऊन जाईल आणि कुठून इकडनं हमला वगैरे करतील. इकडे बघा कसं सुरुंग वगैरे त्या टायमाला बनवलेली. इकडे बघा, म्हणून याच कारणामुळे काहीच कोणाला गड जिंकता आला नाही. जो जिंकायला यायचा त्याचा खात्मा होऊन जायचा. अशी भूलभुलैया आहे बघा. परत तिकडेच फिरून आलो काहीच मी. नाही नाही नाही, इकडे वरती चाललोय. हे काहीतरी वेगळं आहे, खूप प्राचीन आहे. तुम्ही बघू शकता. वरती बघू काय आहे. असं वाटतं काहीतरी इकडे एंट्री वगैरे नाहीये. एंट्री नाही का तिकडे? एंट्री नाहीये का? जाऊ शकतो ना? वर जायचं खाली जायचं. वर जायचंय हे जातो रस्ता इकडे आणि हा खाली जातो. तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतो बरं का. बरं. वर जायचं असेल इकून आहे ओके. आणि खाली जायचं असेल हा खाली बी जातो, हा बी खाली जातो. कोणीकडे जायचंय तुम्हाला? खाली जायचं, खाली. आणि लोकांना डबल चक्कर मारायला जाऊया, वरती आलोय आता आपण. वरून व्ह्यू बघा कसा वाटतोय. इकडे बघू, अरे पण तो मामा सेल्फी काढतात. इकडे बघा कसा व्ह्यू आहे. अजून वरती जायला जागा आहे पण आतमधून काय, आतमधून आहे काहीतरी वरती. इकडे बघा तटबंदी कशी. इकडे त्या टायमाला मगरी वगैरे असायचे, तुम्हाला बोललोच मी. भयानक आहे. त्या टायमाला विचार, अशी कल्पना देखील कोणाला सुचली असेल. भारी काम आहे गाईस. बघू शकतो. व्ह्यू दिसतोय एकदम भारी. पूर्ण दौलताबादच दिसतोय असं वाटतं. पूर्ण एरिया दिसतोय लांब लांबचा. इकडे बघा पूर्ण सह्याद्री बघा कशी दिसते आपली सुंदर. तर उन्हाळा आहे म्हणून पूर्ण असा सुका सुका झालाय. जेव्हा पावसाळा असेल गाईस तेव्हा काय खतरनाक वाटत असेल सह्याद्री आपली. पूर्ण लांबपर्यंत नजर जात नाही, एवढं लांब आहे. हे बघा डोंगर वगैरे किती मोठी विशाल तोप आहे गाईस. कसा पूर्ण तांब्याची आहे. इकडे बघू शकता. हे घसून घसून झालंय.
किती मोठी आहे आणि इकडे टार्गेट करायचे डायरेक्ट शत्रूंना. इकडे बघा कसे एका एका प्रेशर मध्येच पूर्ण वाटतं खलास व्हायचे. इकडे बघा इथं फोटो शूट चालले. इकडे किल्ला वरपर्यंत. तर गाईज आता पूर्ण आमचा किल्ला फिरून झाला आहे. तर आता तर जाणार होतो आम्ही. कुठे जाणार दादा? आता भद्रा मारुतीला जाऊ. नंतर पहिला जेवण करू, नंतर भद्रा मारुतीला जाऊ. काहीतरी करू, बघूया. तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहेत, तुम्ही बघू शकता भद्रा मारुतीला आलो आहे. कुठे न थांबता जेवायला वगैरे नंतर जाऊ आम्ही. पण आता पहिलं बरं मारुती राहायचं दर्शन घेऊ. आपण बघूया आता आतमध्ये. मोबाईल अलाउड असेल तर काढता येईल, शूट करता येईल. हॅलो हॅलो बघूया ते पटांगण बघा कसं आहे. निद्रा अवस्थेमध्ये असलेली ते एकमेव आपल्या मारुतीरायाची मूर्ती आहे. बघूया, चालूया आपण सर्व. आणि सर्व एकदम लाईनीशीर दुकाने सर्व तुम्ही इकडे बघू शकता. पद्धतशीर पूर्ण व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये सर्व दुकाने वगैरे आहेत. मंदिर बघू शकता. तर फर्स्ट टाइम आलो आहे मी. खूप टाइम ऐकायचो सर्वांच्या तोंडाने की भद्रा मारुती इकडे मंदिर आहे, असं आहे तसं आहे. आता मी फर्स्ट टाइम आलो आहे. बघूया आता पुढे जाऊन हे मंदिर. रघुनंदन रघुनंदन. मंदिराचा गाभारा बंद आहे. किती सुंदर मंदिर आहे. वरचं नक्षीकाम बघा काही भारी आहे. सीताराम सीताराम सर्वीकडे. रघुनंदन रघु रघुनंदन रघुवर सेवन रघुपति चायन शतयोजन शत शतयोजन शरधि नियोजन शर परिलंघन में हरिभाजन हरि हरिभाजन हरिमद भाजन दशमुख कंपन बड़बाकृत बड़ बड़बाकृत बड़ बाणलकृत बहुभस्मार्चन जय केतन जय जय केतन जय हय प्रापुन जय मिडदापुगने रघुनंदन रघु रघुनंदन. अगदीच मंदिराच्या बाजूला देखील शनिदेवाची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. शनिदेव महाराज आपले. तर काल आम्ही जाणार होतो शनी शिंगणापूरला काही, पण त्याच्यामुळे काही टायमामुळं आणि काल 7 वाजता मंदिर बंद होतं. तर आम्हाला तिथे जाता जाता 8:30-9 वाजले. त्यामुळे जाता आलं नाही. पण देखील आम्हाला इकडे दर्शन भेटलं शनिदेवाचं. ते बघू शकता. तर जातोय आम्ही सर्वजण बाहेर. इकडे प्रसादाची लाईन आहे. प्रसाद घेऊया. बुंदी प्रसाद आहे, घेतोय आम्ही. की आपल्या मारुतीरायाचं दर्शन म्हणजे 2 मिनटं पण नाही लागले काहीच. 2 मिनटं पण नाही लागले दर्शनाला. दर्शन झालं आहे आता आमचं. तर आलो आहे आम्ही. तर भूक वगैरे लागली. आम्हाला खूप भूक लागली. आता आलो जरा जेवायला हॉटेलमध्ये. मसाला मशरूम मागवला आहे आणि रोटी. आविष्काला जाम भूक लागली काहीच. जाम हे जाम. कधीपासून बघ हो किती जेवतो आता तो. इकडे मामा स्टोरी ठेवतात. तर मी पण जेवतो पटकन. जाम भूक लागले. तर गाईज फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर आता आम्ही आलो आहे. तुम्ही बघू शकतात कैलास मंदिर म्हणजे एलोरा केव्स. तर वर्ल्डमध्ये असं एकच ठिकाण आहे तिथे खूप प्राचीन असं कोरीव काम केलेलं आहे. मला एक्सप्लोअर करून दाखवतो मी सर्व लेणी वगैरे. कैलास मंदिर आहे.
तर आज आम्ही फायनली तिकीट काढले आता. तर तिकीट बघू शकता आमचे निखिल दादाकडे आहेत, मामाकडे आहेत. आमचे मामा गेले होते तिकीट काढायला. तिथं लाईन भरपूर आहे. आज संडे आहे म्हणून खूप गर्दी असेल. आतमध्ये बघूया आता किती गर्दी आहे काय आहे. 17 भरले, 17 भरले आतमध्ये. बघूया जे तिकीट तुम्ही बघतायत ना ते तिकीट चेकिंग वगैरे केलं जातं. आपण चेकिंग काउंटरला स्कॅनिंग केलं जातं, चेकिंग केलं जातं. बघूया आपण तिकीट. एक दो पीछे हे आपलं तिकीट आहे. मग इकडे शॉर्टकट मारूया. बघू ही झाडं बघा कशी आहेत काहीच, एकदम हिरवळ हिरवळ. आतमध्ये पण झाडं आहेत खूप सारी. इकडे आपला तिरंगा तुम्ही बघू शकता फडकतोय, राष्ट्रीय ध्वज तिरंगा. सेल्फी स्टिक विकायला पण आलेत, पण आपल्याकडे ऑलरेडी आहे सेल्फी स्टिक आपली चांगली क्वालिटीची एकदम. डीजी आहे ना. तर तुम्हाला आता दाखवतोय काहीतरी वेगळं, एक असा आजोबा जो जगामध्ये एकच आहे आणि तो कुठेही तुम्हाला मिळणार नाही बघायला. फक्त आपला संभाजीनगरला तुम्हाला सर्व महाराष्ट्राच्या मातीत कुशीत बसलेला आहे आजोबा. तिथे खूप दुरून जे असं बघायला गेलं तर खूप बाहेरच्या देशातून बघायला येतात, म्हणजे फॉरेनर वगैरे खूप येतात. आता टुरिस्ट इकडे बघूया आपण. फॉरेनर वगैरे तुम्ही दिसले तर तुम्हाला दाखवतोच मी. आलोय फायनली आपण कैलास मंदिर. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बघा तुम्ही. आज संडे पण आहे आणि बघूया आपण किती वेळ लागतं आता आपल्याला बघायला तर खूप सारे काय खूप म्हणजे आपण विचार नाही करू शकत. असा मंदिर आहे की तो डोंगराला फोडून आणि तो आपण बघतो ना सर्व मंदिरं कसे खालून बनवतात, तर या मंदिराची सुरुवात पूर्ण डोंगर फोडून कळसापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे कसं बनवलं असेल आपण विचार नाही करू शकत. एका डगरा एक आविष्कार सांगतोय बघा आता. सांग आविष्कार. तर आपण पाहू शकता हा जो मंदिर आहे हा पूर्ण एक डोंगर आहे. त्या डोंगर हा पूर्ण दगडाचा आहे आणि हा दगडाचा डोंगर फोडून एक नक्षीकाम केलेलं आहे. एका दगडापासून एवढं मोठं मंदिर उभारलं गेल्यात आले आहे आणि तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो कसं कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो इकडे आपल्या ताई होती भेटल्या आहेत त्या. तुम्ही कुठे राहता? तुम्ही ठाण्यात राहता, आम्ही दिव्याला राहतो. अचानक भयानक अशी भेट झाली आहे. तर बघूया आपण पुढे. इकडे आलं नाही की लगेच चालू झालं फोटोशूट. बघा आमचं इकडे बघू प्राचीन मंदिर आहे 8व्या शतकामध्ये बांधलेला. बघूया इकडे राहून गरम व्हायला लागला. बघूया चला आतमध्ये. तर इकडे आलो आहे आपण आता. बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे. इकडे खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या आहेत, एकदम हाताने केलेलं काम आहे सर्व. खूप गर्दी आहे. आपला बघूया. तर काही तुम्ही कधी बघितलं असेल आपली 20 रुपयाची जी नोट आहे त्याच्यावरती जी पूर्ण इकडे बघा दिसत असेल तर वेरूळची गुफा इकडे बघा पूर्ण नक्षीकाम तुम्ही बघू शकता. एकदम कधी आपण विचार नाही करू शकत असं, पण अशा देखील गोष्टी असतात आपल्या इकडे, कधी आपण बघत नाही. इकडे बघा पूर्ण. जाऊया आपण पुढे. किती मोठा हत्ती आहे, याला देखील पूर्ण हाताने कोरीव काम केलेलं आहे. कसं बनवू शकतो काय टेक्नॉलॉजी असेल त्यावेळी. बघूया पूर्ण वरपासून तर खालपर्यंत बनवलेला मंदिर आहे. वर्ल्ड हेरिटेज. बघू तर इकडे काही मूर्ती वगैरे आहेत, त्यांना थोडी तुटले वगैरे आहेत. 8व्या शतकामध्ये बनवलेलं आहे सर्व. तर वारा पाणी वगैरे त्याच्यामुळं त्यांची झीज वगैरे झाली आहे. ते बघू शकता आपण. छोट्या छोट्या मूर्ती आहेत, छोट्या छोट्यापासून त्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. हा पूर्ण मंदिर आहे
तर आपण जाणार आहेत आतमध्ये मंदिरामध्ये आणि तिकडे वरती पण जाऊया. इकडे काय आहे बघायचं आहे मला. ते पिलर्स बघा, किती मोठे मोठे पिलर्स आहेत इकडे. कसं काम केलं असेल त्यावेळी. बापरे, इकडे बघा ती मोठा मंदिर आहे काहीच, नजर जात नाही एवढं मोठं मंदिर आहे. आपण वरती जाऊया, आतमधून बघूया कसं वाटतं. हे निखिल इकडे जाऊ, वरती जाऊया ना. स्टेप बाय स्टेप. पुढे पण देवांची मूर्ती आहे. एका पुस्तकामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे गाईस. तर इकडे खूप म्हणजे ज्या राण्या वगैरे होत्या, जिथे स्वर्गातल्या राण्या वगैरे असतात ना, त्यांच्या काही मूर्त्या पण आहेत तिकडे. तर मला नाव वगैरे नाही माहिती, पण मी ऐकलं आहे आणि एका पुस्तकामध्ये वाचलं होतं. खूप मूर्त्या आहेत, देवांच्या पण मूर्त्या आहेत. कसं काम केलं आहे बघा, कोरीव काम बघा कसं आहे, एकदम आपण विचार नाही करू शकत. हे बघा कसं कोरीव काम आहे सर्व. आणि असं हेवी स्ट्रक्चर बनवणं म्हणजे खूप कठीण काम आहे. त्याचा व्ह्यू बघा, खूप गर्दी आहे आज. तुम्ही बघू शकता नरसिंह अवतार आहे. इकडे समजूनच येतं लगेच की नरसिंहदेवाची मूर्ती आहे. इकडे बघूया, इकडे भगवान विष्णूची मूर्ती आहे. वरती ब्रह्मदेवाचं इथे कमळ आहे आणि ते ब्रह्मदेव आहेत. आणि इकडे बघूया, इकडे काय समजतच नाही आहे गाईस. असली ही भगवान शंकराची मूर्ती असेल. इकडे ही पण मला काही समजत नाही आहे. इकडे बघूया पुढे सर्व एक मूर्ती आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी आणि 33 कोटी देव आहेत. तर खूप देवांची मूर्ती वगैरे आहेत. एकदम कट टू कट नक्षी काम केलेलं आहे. जाऊया पुढे आता आपण. किती मोठे आहे, विचार नाही करू शकत आपण. एलोरा केव्स. इकडे बघा बारीक बारीक नक्षी काम केलेलं आहे. हे काय नक्षी काम आहे काही समजत नाही आहे, पण सर्व बारीक बारीक नक्षी काम आहे, कोरीव काम आहे. इकडे मोठं मोठं आहे. इकडे हाती आहे. हा ड्रॅगन वाटतोय मला, ड्रॅगन नाही तर दुसरंच काहीतरी असेल. हा वाघ वाटतोय मला. तिकडे वरती खूप वरती देवांची मूर्ती आहे. वरती जातोय आपण. वरती बघूया कसं कोरीव काम आहे, काय काय भूलभुलैया वाटतं. इकडे काही काम असतं, बंद झालं असेल. वरती जातोय आपण. तिकडे पण सर्व जायला एंट्री वगैरे आहे. तिकडे पण एंट्री आहे जायला. इकडे सर्वकडे खूप गर्दी आहे आज. आणखी वरती जायला रस्ता आहे का बघूया आपण. सर्व पूर्ण मंदिरामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आपण खाली केलेलं असेल कोरीव काम समजू शकतो, पण इकडे बघू शकता तुम्ही कसं काम केलेलं आहे कोरीव काम. आतमध्ये मंदिर आहे. तर जाऊया आता मंदिरामध्ये. ते सर्व चप्पल वगैरे शूज काढायला लागतील आता आपले. तर मंदिरामध्ये जाऊया. मंदिराचा प्रवेशद्वार बघू शकता. हा कैलास मंदिर आहे. पण जातोय आतमध्ये. बापरे, काय विचारच करू शकत ना काही. असं मंदिर आहे. इकडे बघा काय पिलर आहेत, किती मोठे मोठे पिलर आहेत. सर्वांवरती कोरीव काम आहे, सर्वांवरती. इकडे बघा सर्वांवरती कोरीव काम आहे. वरती पण कोरीव काम आहे. किती मोठं आहे. वरती बघा काहीच, वरती पण देवांची मूर्ती वगैरे.
सर्व. तर आपण कैलास मंदिर म्हटलं तर भगवान शिवची समोर पिंडी आहे. बघूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इकडे बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. तेव्हा म्हणजे मोठ्या बाबांबरोबर सोमनाथला गेलो होतो तेव्हा बघितली होती सोमनाथची मूर्ती. तशी सेम आहे. सोमनाथची थोडी छोटी असेल मला असं वाटतं. तरी खूप वर्ष अगोदर गेलो होतो. पण ही खूप मोठी मूर्ती आहे. आतमध्ये जायला तर एंट्री नाही आहे. खूप मोठी आहे. इकडनं दिसत असेल तर तुम्हाला. हे बघा इकडे लेफ्ट साईडला पण खूप मोठी आहे. राईट साईडनं पण आहे. इकडे पूर्ण नक्षीकाम आहे. दिसत नसेल पूर्ण नक्षीकाम आहे. इकडे देखील नक्षीकाम आहे पूर्ण. गाईस इकडे बघा फॉरेनर्स आले. तुम्हाला बोललो होतो मगाशी फॉरेनर्स हाय मग हाय करतात बघा. फॅन भेटले गाईस. माझे फॅन भेटले. त्यांच्याशी बोलायला गेलो तर माझी इंग्लिश त्यांना समजणार नाही म्हणून मी जात नाही बोलायला त्यांच्याबरोबर. मंदिराच्या बाजूला तुम्ही आतमध्ये मंदिर बघितलं आपलं भगवान महादेवाची पिंडी बघितली आणि अगदी बाजूला एक छोटं मंदिर आहे. तिकडे पण आहेत. इकडे पण मंदिर आहेत. तर इकडे बघूया आपण आतमध्ये. आतमध्ये आल्यावरती बघतोय तर मूर्ती वगैरे नाही आहे. पण इकडे जे आपल्या लोकांनी घाण केलेली आहे कलाकारी केलेली आहे हे चुकीचं आहे खूप. असं नाही केलं पाहिजे. ही आपली संस्कृती जपली पाहिजे. तर बाजूच्या ह्याच्यामध्ये बघूया आपण. तिकडे पण जर असंच केलं असेल तर काय बोलणार आपल्या माणसांना. मंदिराच्या वरचा व्ह्यू ते बघू शकतो. पहिल्यांदा असं मंदिर बघतोय की त्याच्या वरती आपण जाऊ शकतो. इकडे खूप मोठा दगड आहे. पूर्ण डोंगरच फोडलं आहे मंदिर बनवण्यासाठी. असं आहे बघा. गणपती बाप्पा आहेत आपले. ही सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. इकडे वरती बघू शकता काय नक्षीकाम आहे काय समजतच नाही पण खूप छान बनवलेली आहे. 8व्या शतकामध्ये बनवली आहे म्हणजे ती अजूनपर्यंत राहिली आहे ती मोठी गोष्ट आहे. आणखीन मंदिर आहेत पण मंदिरामध्ये मूर्तीच नाही आहे. असं वाटतं की काही कारणास्तव मुघलांच्या टायमाला मला तर वाटतं की मुघल जेव्हा होते त्यावेळेस मूर्ती वगैरे तोडण्यात आली असेल किंवा नेली असेल. कुठेतरी असतील मूर्ती इकडेच कुठेतरी मंदिरामध्ये असतील मूर्ती. नक्की काय माहिती नाही. बघूयात आपण. तर आता झालं आहे आमचं पूर्ण मंदिर फिरून. पूर्ण लेणी फिरून झाली आहे. पूर्ण दिवस पण जर फिरलो तरी कमी पडेल आणि खूप शिकण्यासारखं मिळालं आम्हाला. खूप म्हणजे काहीतरी वेगळं बघायला भेटलं. तुम्हाला पण देखील समजलं असेल काहीतरी वेगळं काहीतरी वेगळ्या मूर्त्या बघायला भेटल्या तुम्हाला. तर आता आम्ही एक्झिट करतो इकडनं. तिकीट आता कुठे आहे नशीब तिकीट होतं ना तर फेकलं नाही. तुझ्याकडे नाही तिकीट आहे का नाही आहे ना. नाही जाऊ दे आपण चौघा एक साथ आहो ना. चला नशीब अडवलं नाही आविष्कारला. आता इकडे ठेवायला लागला सामान. लेणी वगैरे बघून झाले तर आता आम्ही थेट चाललोय घृष्णेश्वरला. तर तुम्ही कंटिन्यू राहा. डायरेक्ट भेटूया आता घृष्णेश्वरला. आता आम्ही आलोय सिद्धेश्वर आणि घृष्णेश्वर श्री महादेव मंदिराला आलोय. आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे घृष्णेश्वर महादेव मंदिर. तर इकडे आलोय. मंदिर बघू शकता सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि इकडे घृष्णेश्वर महादेव मंदिर आहे. इकडनं दिसेल तुम्हाला. दादा गेलाय पुढे. पूर्ण मार्केट आहे. बेल फुलं वगैरे आहेत. बेल आहे सर्व प्रसाद वगैरे आहे. जर मित्रांनो आतमध्ये जर मोबाईल अलाउड असले तर मला शूट करता येईल. नाहीतर मोबाईल नसेल अलाउड तर बाहेरच ठेवावं लागेल. आता बघूया.
मंदिरात आलोय आता शूट तर करतोय, पण बघू आता पुढे जर कोणी अडवलं तर कॅमेरा बंद करावा लागेल. लाईन पण खूप आहे तिकडे, उधर से बांध बघूयात आपण. अरे लाईन तर खूप आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, खूप जुनी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. इकडे बघू शकतो, छोटासा मंदिर आहे तिकडे. आता 1 तास व्हायला आला, अजून पण आम्ही लाईनीतच आहे. अजून लाईन खूप मोठी आहे, तरी आम्ही लवकर पुढे आलो. तरी इकडे बघू शकता खूप लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे तिकडे. तरी आम्हाला यायला खूप वेळ झाला. इकडे उभं राहून राहून कंटाळा आला खूप. आता बघू कधी दर्शन होतो. हर 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 हर. फायनली मंदिरामध्ये आलोय आम्ही. इकडे अलाउड नसतं कपडे घालायला, तर आम्ही सर्वांनी कपडे काढले आहेत. तर राईज आता आम्ही निघालोय घरी जायला. तर खूप फिरलोय. सकाळी देवगिरी किल्ला, अजून वेरूळ लेणी आणि भद्रा मारुती आणि आता कृष्णेश्वर. तर थेट चालू आहे मी घरी समृद्धी हायवेवरून. तुम्हाला बोललोच मगाशी की आम्ही चाललो आहे तर घरी. सर्व फिरून झालं आहे आमचं. तर आता समृद्धी महामार्गावरतीच आहे. लवकरच घरी पोचू. रात्री जाता जाता खूप रात्र होईल, त्याच्यामुळं इथेच ब्लॉग मी एंड करतोय. मी पहिला ब्लॉग बघितला नसेल मडीचा, तर तो जाऊन नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. थँक्यू.